बाय करा. एवढी जास्त लाईन आहे तर आम्ही इथे लोक बसले. गावाची एक वेगळीच मजा असते. गावाला आलो की यायची इच्छाच होत नाही. गावाचं वातावरण, गावाची थंडी, खूप जास्ती मजा आली गावाला. आणि एकच दिवसाचे गेलतो तर यायची जरा पण इच्छा नव्हती. आता आम्ही निघालो. आता मी कधी ब्लॉग नाही शूट करणार कारण की मी आता माझा आवाज तर तुम्हाला येत नाहीये. CNG भरायची आणि मग त्यानंतर मी झोपते. तर गाईज इथं एवढी लाईन होती. कमीत कमी 40-50वर आमचा नंबर होता आणि त्याच्या पाठी खूप जास्त गाड्या होत्या. आणि इथं बसल्या बसल्या माझ्या पप्पाला, मम्मीला सगळ्यांना भूक लागलेली. तर हे लोक इथं खात होते आणि मी इथं काहीच नाही खाल्ला कारण की जे पप्पा खात होते ती बुंदी होती, ती मला बिलकुल आवडत नाही. ती गावावरनं आत्याने दिली. सगळे खात होते, माझा भाऊ पण खात होता. मला नाही आवडत गाईज ही बुंदी वगैरे, म्हणून मी नाही खाल्ली. वाटी फेकू नको तर गाईज इथं CNG साठी एवढी जास्त लाईन आहे तर आम्ही इथं खेतमध्ये बसलोय. तो या पाचच्या इथं बघा पप्पा आहे गाईज. या तुम्ही पण लाईन लावायला. एवढी मोठी लाईन आहे गाईज. थांबा तुम्हाला दाखवते. तुम्ही बघितलीच असं जाम मोठी लाईन आहे. आणि हे बघा तिथं सगळे बसलेत. तुम्हाला दाखवते गाईज. माझा आवाज पण नाही निघत आता, एवढा बेकार झालाय आवाज. हे बघ इथं हे लोक बसलेत गाईज. थंडी वाजते का? नाही. काय वाजते आम्हाला थंडी. कशी वाजते? आता आवाज नाही येत नाही तर सांगितलं असतं. अगं बया, तुला कशी वाजते थंडी? गरम थंडी. गाईज आमची CNG भरून झाले फायनली. आणि आता आम्ही चाललो. हे भरून झाले CNG. आता आम्ही चाललोय काहीतरी खायला. जाम भूक लागले गाईज. गाईज आमची CNG भरून झाले आणि हे बालटा द्या. पहिले आमचा फोटो, पहिले आमचा फोटो. गाईज चला. बस रे बाबा बस. अरे लोक बघतात. चला आता जा पटकन, उशीर झाला. तिकीट वरती घे. शेंबूड पुसतो गाईज इथं. CNG भरून झाली आणि आता आम्ही निघालो. तर भूक लागले. पप्पा काहीतरी खायला दिलं तर बरं होईल. भूक लागले गाईज. तर गाईज तुम्हाला हा व्लॉग खूप जास्त छोटा वाटत असेल कारण मी जास्ती व्लॉगच नाही शूट केला बिकॉज माझ्यात काहीच एनर्जीच नव्हती उरली. हे गाईज इथं आम्ही आलो आता जेवायला. जाम भूक लागले काही सगळ्यांना आणि जाम थंडी पण वाजते. बघा जेवण इथं काहीच इथं काही जास्त आहे नाही खायला. तर आम्ही राईस मागवलंय. सगळे राईस खायला जाम झोप आले गाईच. आता तुम्हाला माझा आवाज पण नसेल. मला कसा बसलाय मला बोलता पण नाही. चला आता जेवतो आणि मग निघतो परत. परत घरी जायला. काही जरा चव नव्हती तर मी डोसा खाल्ला. तर गाईज मी यापुढे ब्लॉग नाही शूट केला बिकॉज मला खूप जास्त झोप आली आणि सगळेच कारमध्ये झोपलेले. One eternity later. बाय बाय रोहिणी. बाय बाय. तर अशा प्रकारे लग्न आटपलं आणि लग्नाचे व्लॉगसुद्धा एंड झाले. आता काय माहिती गाईज कधी भेटतं गावी जायला. खूप मजा केली गावी आणि मी माझ्या घरी आली. आता तुम्ही मला सजेस्ट करू शकता की मी कुठले व्लॉग बनवू, कसे व्लॉग तुम्हाला आता मला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या व्लॉगला लाईक कमेंट शेअर करा. बाय.